तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। सलामीचा गोलंदाज राहुल पाटील मैदानामध्ये आपण पाहाल पहिल्या P1च्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच आहे। एक मात्र पॉवर सर्कलचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आहे। राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, जिनित पवार वन स्ट्राइक, त्याला साथ देते रोहित कोहली। अशी सलामीची जोडी मैदानामध्ये कोपरा संघाची। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत। स्टॅकनेला आपण पाहता जिनित पवार, दोन्ही विस्फोटक अशी जोडी मैदानामध्ये कोपरा टीमची दाखल झाली आहे। त्याच्यामध्ये 4 षटकांमध्ये किती धावा समोर जातील। फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम कोपराच्या माध्यमातून ज्या प्रकारे टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। गेम ऑन लेट्स प्ले, पहिलाच बॉल आक्रमकरित्या खेळलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, क्षेत्ररक्षक बघतच राहिला नाही, चेंडूने गाठली अशी म्हणे काय। पहिल्याच बॉल वरती येतोय हा ब्रँडेड षटकार। आपल्याला पाहायला मिळतं पहिल्याच बॉल वरती प्रति हल्ला चढवला गेला। जिनित पवारच्या बॅट मधून आलेला हा धमाका तडाखा षटकार आपण पाहिला। या दरम्यान सुनील शेठ म्हात्रे गुडारी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। लगेच कमबॅक या बॉल वरती का आपल्याला पाहायला मिळाला राहुल पाटीलचा। पहिला बॉल आपण पाहिला ओव्हरपिच होता, त्याच्यावरती मोठा प्रति हल्ला चढवला। त्यानंतर थोडंसं चेंज जॉब डिलिव्हरी आपण पाहिली, गती परिवर्तन त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं नाही, याचंच कारण डॉट चेंडूची सांगता झाली आहे। पुढील बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला, स्वतः गोलंदाज जज करतो आणि विकेटचं पतन। पहिला धक्का मैदानामध्ये लागलाय। डीसीसी कोपरा या संघाला फलंदाज बाद जिनित पवार। हा या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय कोपरा संघ। फलंदाज बाद झाले जिनी पवार। मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालेत साहिल कोहली, त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे। राहुल पाटीलनं पहिला बॉलवरती मोठा फटका या ठिकाणी विरोधात खाल्ला होता, त्यानंतर त्याचं गुड कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये। पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा डीप राहिला आणि फलंदाजाला या ठिकाणी खेळता आला नाही आणि इथून डॉट चेंडूची सांगता। चांगली गोलंदाजी, कौशल्य भरपूर चांगला आहे या गोलंदाजामध्ये, सातत्यानं कमबॅक देण्याचा प्रयत्न नेहमीच पॉवर सर्कलमध्ये मी नेहमीच पाहिलं। या गोलंदाजाची गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि तेच कार्य आता तो साधत असताना या मॅच मध्ये गुड कमबॅक। पुढील बॉल ऑन साइडला खेचलाय, यावेळी साईल चेंडू सीमा पार। एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, चौकार। याच दरम्यान कैलास शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती असेल यावं या व्यासपीठावरती। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खूप सारे मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। मागचा बॉल आपण पाहिला शॉर्टअप लाईनचा फेकला, त्याच्यावरती ऑन साइडला एक चांगला मोठा तडाखा दिला, चेंडू सीमापार गेला। 4 धावांसाठी चौकार, 4 न धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 1 टू गो, शेवटचा बॉल या षटकातील बाकी असताना राहुल पाटील सज्ज झालेत। पुन्हा एकदा ऑन साइडला खेचायचा होता चेंडू, या ठिकाणी गॅप भरपूर चांगली होती, चेंडूने गाठली असती म्हणे का। अंतिम बॉल वरती येतोय चौकार आणि इथून पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना आणि पहिल्या षटकाखेरीज शीतल 11 डीसीसी कोपरा या संघाची धावसंख्या लागली 1 गडी बाद 14 धावा।
कोपरा संघाशी संपर्क साधा सारांश ठाकूर. तर आपण पाहिलं पहिल्या षटकात अखेरीस कोपरा संघाची एक चांगली धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय हा संघ. आपण पाहता गुड स्टार्ट या ठिकाणी आपण पाहिला कोपरा संघाचा. नवीन गोलंदाज समीर पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक दुसरं समीर पाटीलला आपण पाहाल दुसऱ्या षटकामध्ये. राहुल पाटीलचं षटक थोडंसं मागणं राहिलं 14 धावेचं. मॅच भरपूर चांगली या ठिकाणी पाहायला मिळेल यातील मध्ये शंका नाही. दोन तगडे संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली लढत सातत्यानं कोपरा आणि सिद्धी करवल्यामध्ये नेहमीच लढती होत असतात. कधी कोपरा आणि कधी सिद्धी करवले संघ जिंकताना मी पाहिलाय. आणि आज कशा पद्धतीचं क्रिकेट राहील या दोन संघांमध्ये. समीर पाटील सज्ज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर बॅटचा संपर्क झाला नाही आणि इथून डॉट चेंडूची सांगता चांगली सुरुवात समीर पाटील या गोलंदाजी आपण पाहता. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या तर इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न समीर पाटीलचा राहिला. पहिला बॉल त्यानं डॉट फेकलाय. चांगली सुरुवात शाकिनीला आपण फलंदाज पाहता रोहित कोहलीला जो आक्रमक खेळाडू आहे. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधी आहे. उंची तर जास्त आहे, लांबी तेवढीच चांगली आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा तडाका. षटकार. केलीसाठी जाणला जातोय हा रोहित कोहली. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगानं चेंडू ड्रिव्हर केला. चेंडू बॅट संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या आपण पाहता धावसंख्या धावफलकावरती लागले 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर आहे. न्यू यंगस्टार सिद्धी करवले त्यांच्या विरोधात खेळ करताना शीतल 11 DCC कोपरा या दोन संघादरम्यान मॅच आपण एन्जॉय करता. पहिले सत्र मैदानामध्ये चालू आहे. पुढील बॉल समीर पाटीलचा. आक्रमण करण्याचा प्रयत्न. गुड कमबॅक. मागच्या बॉलवरती ज्या काही चुका झाल्या तर दोन चेंडूवरती त्या ठिकाणी रिकव्हर केल्या समीर पाटीलला. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार अशी धावसंख्या आली. त्यानंतर डॉट चेंडू विकेट हेही चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कधी फलंदाज हवी होता तर कधी गोलंदाज हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान नारायण गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत द्या. याही बॉलवरती चौकार. भाषा बोलतायत ते फलंदाज आणि त्यानंतर डॉट चेंडू हे गोलंदाजांची भाषा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्यानं हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालंय. यॉर्कर लेनचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर या ठिकाणी केला. अंतिम बॉलवरती आणि इथून षटकाची झाली सांगता दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना आणि 2 षटकाखेरीज बॅटिंग करत असताना कोपरा टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली. 1 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. दिवसामध्ये आपण पाहता चांगल्या चांगल्या संघांमध्ये चांगल्या चांगल्या लढती होत असताना ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ओमकार पाटीलला. तिसऱ्या षटकामध्ये ओमकार पाटीलचा वापर केलाय. स्टाकनेला आपण फलंदाज साहिलला पाहाल. आक्रमण केलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडून गाठले सीमारेखा. चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. एका टप्प्यानंतर 4 धावा.
फलंदाज साहिल कोहलीला आपण पाहता, ज्याच्या बॅटमधनं आल्या पहिल्या जो खेळाडू होता तो म्हणजेच प्रशांत पाटील किरवलीचा. त्यानं या स्पर्धेमध्ये सलगचे 3 चौकार ठोकलेत आणि यानंतर आपण पाहिलं साहिल कोहली जो आक्रमकरित्या खेळ करतोय मैदानामध्ये, सलगचे 3 चौकार त्याच्याही बॅटमधनं आल्यात. चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. आक्रमण केलं क्षेत्ररक्षक आहेत समोरच्या दिशेला, झेल जज करतायत, विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 2 मैदानातून बाहेर, फलंदाज बाद साहिल कोहली. पाहिलं चांगला विकेट कॅरी केला साहिल कोहली, जो मैदानामध्ये हवी झाला. सलगच्या 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, त्याला शांत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलंय. मागच्या बॉलवरती तो म्हणजेच ओमकार पाटीलनं मिळाली विकेट. 2 धक्के लागले तर डीसीसी कोपरा या संघाला धावसंख्या आपण पाहता 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकही सिंगल एकही डबल या ठिकाणी आली नाहीये. षटकार आणि चौकार, 4 चौकार आणि 2 षटकार या सत्रामध्ये आलेत. 8 चेंडू डॉट खेळलाय हा कोपरा संघ. ओमकार पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच कलावे जज करताय क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. आणि या ठिकाणी पहिली सिंगल स्कोरबोर्ड वरती येत असताना डीसीसी कोपरा या संघाच्या धावसंख्या धावफलकावरती लागली ती 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ओमकार पाटीलचा पण एन्जॉय करता. चांगली मॅच मैदानामध्ये न्यू यंगस्टर सिद्धी करवे त्यांच्या विरोधात अनशितल 11 डीसीसी कोपरा या 2 संघादरम्यान मॅच आपण एन्जॉय करता. चांगली मॅच रंगेल. दोन्ही संघ तुल्यबल मातंदर आहेत. सातत्यानं चांगला क्रिकेट या संघांच्या माध्यमातून मी नेहमीच पाहिला आणि आज संघर्ष करताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल, यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठा, वेग भरपूर चांगला आहे चेंडू मध्ये आणि चेंडूनं गाठले गोलीच्या वेगानं सीमारेखा. चौकार. धावा धावफलकावरती आपण पाहता. ओमकार पाटील सज्ज. पुढील बॉल, यावेळेचा बॉल, चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं इनस्विंग झाला, चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता या षटकातील एका चेंडूचा अजूनही केलं बाकी 33 धावा धावफलकावरती आपण पाहता. गुड कमबॅक या ठिकाणी आपण पाहिलं. मागच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक देत असताना ओमकार पाटीलला आपण पाहता. शेवटचा बॉल बाकी या षटकातील रोहित कोहली, यॉर्कर लेनचा चेंडू या ठिकाणी वेगळा सिंगल कन्वर्ट झाली. एकच धाव्यावरती समाधान मानावं लागतं, दुसरीचा प्रयत्न नाहीये. इथून षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावसंख्या लागली आहे ती 2 गडी बाद. 34 धावा बॅटिंग करत असताना कोपरा संघ. संतोष रुपेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अक्षय रुपेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती करेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर 2 दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहता पाण्याची सोय म्हणजेच पाणी म्हणजेच एक चांगलं योगदान आहे ते आमचे संतोषजी रुपेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. अंतिम षटक टार्गेट सेट केलं जाईल. अंतिम षटकामध्ये पाहणार आहोत पण सुयोग मडवीला आपण पाहाल. अंतिम षटकांमध्ये टार्गेट सेट केला जाईल. अंतिम षटक रोहित कोहली ओन स्ट्राईकला आपण पाहता. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची अडवणी झाली तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. एका धावेनं 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा कोपरा संघ. नवीन आलेला फलंदाज यश कोहलीला आपण मैदानामध्ये पाहता. सातत्यानं चांगला क्रिकेट या ठिकाणी आपण पाहत असताना या 2 संघांमध्ये पहिल्या सत्राचा मैदानामध्ये खेळ चालू आहे.
डावखुरी आताचा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहता यश कोहलीला. मध्ये यश कोहली कशा पद्धतीची बॅटिंग करतायत मैदानामध्ये. पुढील बॉल, यावेळेचा बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटच्या वरतून येतोय हा तडाका षटकार. यश कोहलीच्या बॅट मधून हा धमाका तडाका पण पाहिला. 6 धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू असताना सुयोग मोडवी सज्ज झालेत. आक्रमण केलाय चेंडू बऱ्याच कालावधीत झेल खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. वेल जजमेंट. विकेटचं बदल पुन्हा एकदा त्या ठिकाणी राहुलनं चांगला झेल टिपलाय आणि यश कोहलीला माघारी बदलावं लागतं. यश कोहली बाद झालेत आणि नवीन फलंदाज कुणाल ठाकूर मैदानामध्ये दाखल झाले. धावसंख्या आपण पाहता स्थिर धावसंख्या 41 या आकड्यावरती आपण पाहता. डीसीसी कोपरा या संघाला अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन आलेला फलंदाज टाकेला कुणाल ठाकूरला आपण पाहता. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधीत झेल खाली क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. अजून एक धक्का मैदानामध्ये लागतोय कोपरा संघाला. फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत कुणाल ठाकूर. जे 2 झटके दिलेत सुयोगनं मैदानामध्ये आपण पाहता. कुणाल आणि यशला बाद करण्यात त्याला यश मिळालंय आणि इथून नवीन फलंदाज सुजल ऑन हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुयोग मडवी, ज्यानं अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या चेंडूवरती एक मात्र मोठा फटका त्याच्या विरोधात आला. त्यानंतर चांगलं कमबॅक. 2 विकेट त्यानं कॅरी केली आहेत या मॅच मध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 41 धावा. पुढील बॉल, यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसते या षटकामध्ये. सुयोग मडवीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण की स्लोगरच्या षटकामध्ये नेहमीच आपण हाणामारी पाहता. मात्र त्या हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय मैदानामध्ये सुयोग मडवी. 1 टू गो. शेवटचा बॉल. टार्गेट सेट बॉल. बॅटची एज आणि विकेट. आणि इथून पहिलं सत्र समाप्त आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना अनशीतल 11 डीसीसी कोबरा या संघाने धावा बनवल्या 41 आणि सेकंड सत्रामध्ये 42 धावा चेस करावे लागतील न्यू यंगस्टर सिद्धी करवले या संघाला. केल्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार ऐकण्यासाठी जाऊया आमचे सहकारी समालोचक साई पाटील यांच्या आवाजात. खेळाचं दुसरं सत्र. नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आपण लव फडके मॅम फ्रॉम खेरणे यांचा आवाज ऐकाल. या दरम्यान विजय पाटील रिक्षावाला यांचं या ठिकाणी आगमन झालं. हार्दिक स्वागत आहे आपलं.
जय गावदेव क्रिकेट क्लब इकडपाडा आयोजित 2 दिवसीय रंगणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्व देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा 2 दिवसाची आहे आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण पाहतोय आणि सामना क्रमांक 2 सध्याच्या घडीला न्यू यंगस्टार सिद्धी करवले विपक्ष अनचॅन शीतल 11 DCC कोपरा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना कोपरा टीमनं धावा बनवल्या गेल्यात. 41 आणि 42 धावांचं लक्ष दिलं गेलंय आता यंगस्टार सिद्धी करवले टीमला. खरं तर ही स्पर्धा आपण UTC या वाहिनीच्या माध्यमातून कव्हरेज करताना पाहायला मिळते. त्यांचं वेलकम करूया. आमचे 2 ऑफिशियली पंच आणि आमचे गुणलेखक गुलशन पाटील मॅनफॉर्म किरवली यांचं वेलकम आहे. पहिला बॉल इनफिल्डला क्लिअर केले डीप वाईडिश लॉंग ऑफला आणि पहिल्या बॉलवरती श्री गणेश आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्ही पाहाल अक्षय पाटील आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती जिनीत पवार. 3 आमचे ऑफिशियली पंच अक्षय आहेत. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये सचिनजी कडू आहेत आणि सुनीलजी पाटील सर. येस, पुढचा सामना 2 विजेते संघामध्ये. पहिला सामना पेठ संघाने जिंकलाय तर आपण तयार राहायचं आहे चालू मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो इथे मात्र खेळेल जरूर, परंतु दरम्यान या बॉल वरती टॉपेज लागली आहे. प्रतीकला परतावा लागतोय. पहिला दे धक्का यंगस्टार सिद्धी करवले टीमला. शिवराय यांचं हे संगीत आपण ऐकलं गेलं. मैदानाच्या सभोवताली तुम्हाला अगदी भगवमय वातावरण पाहायला मिळतो आणि समोर आपल्या देशाचा अभिमान, आपल्या देशाचा गर्व ज्याला आपल्या खरं तर नजरेस पडल्यावरती बाळगला जातो तो असा आपल्या देशाचा तिरंगा अगदी डौलत फडकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं विकेट अगदी डकचा शिकार राहिला गेला तो प्रतीक पाटील. मुकेश अपील आहे परंतु पंच सांगतात नाहीये. इथे उजव्या एसटीच्या बाहेर हा बॉल चालला गेलाय, परंतु लेग बाईटच्या माध्यमातून इथे जरूर धाव पाहायला मिळेल. टोटल धावा धावपलकावरती अगदी 2 तुम्हाला पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद आहे. खरं तर यंगस्टार सिद्धी करवले संघाने पहिलं सत्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी जरूर राखली गेली, परंतु पहिलं षटक राहुल पाटीलचं हे थोडंसं महागडं होतं कारण पॉवर प्लेच्या षटकात 14 धावा बनवल्या गेल्या. तर त्याचं उत्तर आता या डावात दांडी गुल आहे. मधली एसटी वाकवली जाईल. जिनीत पवारचा बॉल अगदी गुडलँड स्पॉट वरनं खाली राहिला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुढचा बॉल अगदी पुढे बॉल सरकला गेला. यष्टा उद्ध्वस्त आणि दुसरा आदरा 2 धावेवरती असताना फलंदाज अक्षय पाटील बॅक टू द पवेलियन. गुलशन सांगतात की इथे 2 फलंदाज मात अगदी बाद झाले, ते पण आघाडीचे 2 फलंदाज जे सलामीर म्हणून गेले होते ते अगदी अपयशी कामगिरी राहिले. फक्त एकानंच खातं उघडलं, दुसरं तर शून्यावरती बाद झालं. त्यामुळे टोटल धावा धावपलकावरती 2 गडी बाद. वाडा बॉल, काय बॉल टाकलाय, ब्रह्मास्त्र वापर केलाय आणि फलंदाज पांड्या मडवीला इथे माघारी परतवलं जात आहे. सलग दुसऱ्या बॉल वरती हा दुसरा फलंदाज दांडी गुल आहे.
2 बॉल 2 विकेट. अगदी मागचा बॉल गुलशन आपण पाहिला गेला तर जणू काही लसित मालिंगा, जसप्रीत बुमराह सारखा हा कडक यॉर्कर होता. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला तो स्ट्रायकर एंडला मडवी होता. त्याची विकेट ऑन हॅट्रिकचा बॉल. अपील अपील आहे परंतु इथे पंच सांगतात की नाहीये या बॉल वरती ते LBW चे विकेट मिळणार नाहीये आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. अतिशय घातकी षटक राहिलं गेलं जिनीत पवार या गोलंदाजाचं. धाव फक्त बॅटच्या साहाय्याने एकच बनवली गेली. 3 फलंदाज बाद आहेत आणि लेग बायची 1 धाव आहे. त्यामुळे 2 धावा आणि 3 फलंदाज बाद. यंग स्टार सिद्धी करवले बॅटिंग करत असताना. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावरती मुकेश आहे आणि त्याच्या सोबतीला ओमकार. याच दरम्यान राहुल गायकर आणि अविनाश गायकर यांचं मंचावरती आगमन झालंय. दोघांचंही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, या षटकाचा खेळ समाप्त झाला की लगेच आपण पाहुण्यांचा सन्मान सोहळा घेणार आहोत, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं पाहुण्यांची बांधी आली जरूर तुम्हाला पाहिलं. 18 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच मध्ये 40 धावांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज रोहित कोहली. पहिला बॉल आहे मुकेश साठी. हो, इथे या बॉल वरती अपील तर होती परंतु या अपिलीमध्ये विश्वास नव्हता. रोहित कोहलीला चांगलंच माहित होतं की हा बॉल अगदी बाउन्स आहे आणि त्यातल्या त्यात अगदी लाईन ही थोडीशी बाहेरची आहे. त्यामुळे डॉट बॉल आहे. प्रेशर आहे. यस, गोलंदाजावरती आक्षेप आहे. त्यामुळं तिसऱ्या पंच आयोजक कमिटी तिसऱ्या पंचाची डिमांड आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता. आडव्या बॅट निकळण्याचा प्रयत्न परंतु दरम्यान इथे 1 धाव पूर्ण आहे. प्रेशर आहे दुसरी साठी आणि इथे विकेट गमावली होती विकेट परंतु इथे पकडता आली नाही या विकेटला. अगदी रोहित कोहलीच होते. रोहित कोहलीकडे बॉल बरोबर कलेक्शन झालं होतं परंतु स्टंप वरती लावू शकला नाहीये. दरम्यान विकेट मिळता मिळता राहून गेले. मुकेशला हे जीवनदान आहे. धाव फलकावरती आता 3 लागतात. बॉल शिल्लक आहे. तिथून अगदी पाहिलं गेलं तर 16 बॉल 39 धावेची गरज आहे. ओमकार आहे, यंग टॅलेंट आहे. त्यामुळं सिद्धी करवले संघ या मॅच मध्ये मागे सरकणार नाहीये यातील मात्र शंका नाही. शॉर्ट अप लाईनचा बॉल होता, पुल करायचा होता परंतु तेही जमलं नाही. त्याचं कारण असं राहिलं की इथे 3 विकेट स्वस्तामध्ये परतले गेले. तो प्रेशर आहे. त्या प्रेशरला रिलीज करण्यासाठी एक तरी चांगला फटका आत्ता येणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये धावा नाही बनला गेला तर प्रेशर आणखीन वाढला जाईल सिद्धी करवली टीमवरती आणि त्या प्रेशरला दूर न्यायचा असेल तर एकाच मोठा फटका. ओमकार तयार आहे. यस, LBW ची विकेट. अनदर विकेट आहे. फलंदाज चौथा माघारी परतला जाईल. तो फलंदाज आहे ओमकार. बॅक टू द पवेलियन.
इन ऍक्शन मध्ये तुम्हाला अश्विन पाहायला मिळतोय. यंग टॅलेंटेड आहे खरं तर. यंग स्टार क्रिकेट सिद्धी करवले संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉल बॅट अँड पॅडच्या मधनं जरूर चाललाय. तिथे अपील आहे. पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि इथे यस दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि निर्णय जरूर देतील. परंतु बॉल कमालीचा होता. बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. त्यामुळं रोहित कोहली अपील करतो की यस इथे यदा कदाचित बॅटची इनर एज आहे की काय. परंतु पंच जरूर निर्णय देतील की या बॉलवरती काय आहे. परंतु फलंदाज अश्विनसाठी हा पहिला बॉल यस सेफ आहे. फलंदाज सुरक्षित आहे. यस नॉट आउट आहे. त्यामुळे नेक्स्ट बॉल रोहितचा तयार आहे. कमी गतीचा बॉल होता. यॉर्कर जरूर होता परंतु कमी गतीचा. अंदाज बांधता आला नाहीये फलंदाजाला. दरम्यान एक धाव या बॉलवरती आहे. एक धावेच्या मदतीनं 4 धावा धावपलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे लक्ष्याचा आपण पाठलाग जर का करायचा विचार झाला तर इथून 12 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे 38 धावांची. धावपलकावरती आणि फलंदाज बाद झाले तर म्हणजे 4. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 38 धाब्याची गरज आहे. नवीन गोलंदाज आता कोपऱ्यात टीम कडनं तुम्हाला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल यश कोळी. आता सिद्धी करवले टीमला यंगस्टर सिद्धी करवले. त्यामुळे आता झालं गेलं ते विसरून जा. आता तुम्हाला आक्रमणाशिवाय पर्याय नाही आहे. भले हार तर आता समोर जवळपास दिसतोय परंतु इथून आता संघर्ष करावाच लागेल. आता पेटावा लागला. आता बाजू प्रभू सारखे तुम्हाला खिंड लढवायची आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये अश्विन आणि मुकेश या जोडीला करावा लागेल. पहिला बॉल लॉफ्ट स्ट्रोक आहे. मिस टायमिंग जरूर आहे. स्क्वेअर लेगला बॉल ढकलला गेलाय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि या बॉल वरती आलाय हा संघर्षाचा चौकार. आलाय. चर्चा आम्ही केली की आता तुम्हाला बाजी प्रभू सारखी खिंड लढवावीच लागेल. शत्रू असंख्य आहे परंतु इथे राजा जोपर्यंत आपल्या गड्यावरती पोहोचत नाहीये अजून तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हार आता मांडून चालणार नाहीये. दरम्यान हा बॉल यस पंचाचा सिग्नल आलाय की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन आहे. मागच्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर आता सिंगल आले त्यामुळे 5 धावा. तर जवळपास धावा धावपलकावरती स्कोरवरती लागले त्या म्हणजे 9 धावा. दुहेरी अंकामध्ये कधी इथे धावपलकावरती धावा लागतील हे सर्वात आधी मोठं टार्गेट आहे सिद्धी करवले टीमसाठी. पुढचा बॉल गोलंदाज आहे तयार. लॉफ्ट स्ट्रोक आहे परंतु डाऊन द ग्राउंड राहिला. वाईड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन साठी प्रेशर आहे त्याच्यावरती आणि दरम्यान 2 धावा. या सिंगल डबलला आता थोडासा मी म्हणेल आत्मविश्वास जरूर वाढवला जाईल परंतु ते कार्य चांगल्या पद्धतीने करावं लागेल अश्विनला. कारण अश्विनचा आपण उंचीचा विचार केला तर जवळपास 5.5 फुटीपेक्षा अधिक उंचीचा तो फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याच एरियामध्ये त्याच्या झोनमध्ये त्याच्या टप्प्यामध्ये जे बॉल येते ना ते जरूर तुम्हाला सीमापलीकडे पाहायला मिळतील. दरम्यान इथे यस धावच नाहीये. इथे धाव नाहीये कारण शॉट सिलेक्शनच नव्हतं आणि त्यातल्या त्यात कॅप जी पडली होती ती तर नशीबच चांगलं होतं की एस्टॅनवरती नाही पडली. कारण का ती एस्टॅनवरती आदळली गेली असती तर तुमची विकेट मैदानाच्या बाहेर होती. दरम्यान डॉट बॉल आहे. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि गरज आहे ती म्हणजे 31 धावांची. हा फटका चांगला आहे. क्षेत्र खाली आहे. बॉल जाईल गलीच्या रिजनला. अजून एक संघर्षाचा चौकार फलंदाज अश्विनच्या बॅटनं आलाय.
27 धावांची गरज. 2 बॉल फार महत्वाचे, 2 चांगले फटके अजून. टॅपिंग क्रिकेट आहे, गॅप भरपूर मोठा आहे परंतु प्रोटेक्शनला आहे, डीप पॉइंटला फिल्डर आणि इथे दुसरीचा प्रयत्न. 2 धावा आरामात आहेत. ते सिंगल डबल नाही काम बनलं जाते कारण का मधल्या काळात जे 2 चौकार आलेत ती ऊर्जा मिळाली आहे परंतु आता समीकरण आहे 7 बॉल शिल्लक आणि 25. त्यामुळे हा बॉल मस्ट निडेड आहे, महत्वाचा बॉल आहे. मी तर म्हणे सिद्धी करवली टीमसाठी जर चांगला फटका षटकार येणं अनिवार्य आहे या बॉलवरती. आणि मिस्टामिंग आहे, कॉटन बॉलची विकेट. यस मिळेल, गोलंदाज यश कोहलीला मिळाली विकेट. अर्धा संघ आता तंबूच्या आसरी आला. यंगस्टार सिद्धी करवली टीमचा धाव फलकावरती 17. आता 6 बॉल शिल्लक आणि गरज आहे इथनं 25 धावांची. त्यामुळे आता लढाई मी तर म्हणेल यंगस्टार सिद्धी करले टीमसाठी आता मोठी संघर्षाची येऊन टेपली. आणि गोलंदाज आहे आता तनिष कोहली. 6 बॉल आणि 25 धावांची गरज. आता मुकेश स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो जो 1 डाऊनला गेलाय. अद्यापपर्यंत 3 बॉल खेळला, 1च धाव त्यानं बनवले. आता त्याच्या 3ऱ्या क्रमांकावरती कशासाठी गेलाय हे त्याला इथे स्पष्ट करून दाखवावं लागेल. 6 बॉल 25 ची गरज. स्विंग अँड मिस आहे, अगदी कमी गतीचा बॉल आहे. बॉल बाहेरच्या दिशेला वळण केलं होतं या बॉलला, त्यामुळे दरम्यान डॉट बॉल जरूर आहे. आता 5 बॉल शिल्लक आहे त्यामुळे 25 ची गरज आहे. 5 बॉल 5 हिटिंग स्ट्रोक पाहिजेत तुम्हाला. लॉफ्टे स्ट्रोक आहे, आउट ऑफ द पार्क. सामना अजून जिवंत आहे आणि का मला 3ऱ्या क्रमांकावरती आमच्या संघानं पाठवलं गेलंय त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये मुकेशच्या बॅटनं आलाय षटकार. प्रेशर आहे गोलंदाजावरती, लाईन खराब आहे, ही वाईट बॉल आहे. त्यामुळे आता 4 बॉल मध्ये 3 षटकार काम बनेल कारण धावांची गरज आहे ती म्हणजे 18 धावांची. अगदी कार्लस बॅटवर्डची आठवण आता इथे तुम्हाला जरूर करून द्यावी लागेल, ज्यानं इंग्लंड संघाला अगदी T20च्या फायनल मध्ये नमवलं होतं. 2016चं ते विश्वचषक होतं T20चा आणि वेस्ट इंडिज संघानं अंतिमच्या ओव्हरमध्ये तो सामना जिंकला होता. त्यामुळे आता मुकेश 4 बॉल 18 ची गरज आहे. दरम्यान अजून एक वाईट बॉल. गोलंदाज पूर्णपणे प्रेशर मध्ये आहे. गोलंदाज तनिष कोहली तुम्हाला पाहायला मिळतो जो पहिला बॉल टाकला होता अतिशय, परंतु दुसरा बॉल त्याच लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न षटकार आला आणि त्याच्यानंतर आता चित्तर पित्तर लाईन झालेली पाहायला मिळतो. 2 वाईट बॉल आले त्यामुळे 4 बॉल आता 17 ची गरज आहे. आता स्विंग अँड मिस आहे, डाव्या हाताचा गोलंदाज आहे, नॅचरल अँगलचा वापर केलाय, कमी गतीचा बॉल टाकलाय आणि मुकेशनं फुटवर्कचा वापर नाही केला या बॉलवरती. आणि आता समीकरण 3 बॉल गरज आहे 17 धावांची. त्यामुळे हा डॉट बॉल बरंच काही प्रेशर आहे मुकेश वरती. हा पुढचा बॉल मॅचचा रिझल्ट, मॅचचा रिझल्ट. यस अजून शाबूत आहे. हेच मुकेश मैदानाच्या आतमध्ये त्याने ठोकला मिड विकेटच्या डोक्यावर खणखणीत षटकार. बॉल आणि 11 ची गरज आहे. कदाचित पहिले 2 ओव्हर मध्ये धावा ज्या कमी राहिल्या गेल्यात सिद्धी करले टीमसाठी बॅटिंग करत असताना त्या आता आठवत जातील की यार 2 बॉल 11 कशा आल्या, तर त्या तशा आल्यात. हा फुलटॉस बॉल होता, अपील आहे परंतु इथे काही फरक पडत नाहीये. जरी विकेट नाही मिळाली तरी अगदी लेग बायची एकच धाव आहे. त्यामुळे बॉल आता शिल्लक आहे 1
आणि दाची गरज. आता एखादा चमत्कार म्हणजे नो बॉल अथवा वाईट त्याच्यावरती एकशा चौकार पंजा मिळाला तर या मॅच मध्ये मजा येईल, कारण स्ट्रायकर एंडला राहुल आहे. शेवटचा बॉल, दाची गरज आणि इथे विकेट अखेरच्या बॉलवरती आणि सामना जिंकलाय अंश आणि शीतल 11 DCC कोब्रा टीम. अभिनंदन आणि हार्ड लक यंग स्टार सिद्धी करोले संघ. चला टॉस साठी लगेच द्यायचं. शेख 11 पेट संघाचा संघनायक आणि DCC कोपऱ्या संघाचा संघनायक. आणि दरम्यान मॅन ऑफ द मॅच जिनीत मॅच जिनीत पवार, ज्यानं पहिलं षटक अतिशय घातकी टाकलं. 1 धाव आणि 3 विकेट. बॅटिंग करत असताना जी सुरुवात केली पहिल्या बॉलवरती षटकार मॅचचा, तो राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार.